आपल्याला माहिती आहे की ओझोन डेच्या बद्दल आपल्यापैकी प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी याच्याबद्दल या ठिकाणी किंवा शाळेमध्ये कुठल्या तरी महाविद्यालयात किंवा ओझोन डे बद्दल बोललेलं आहे. त्यामुळे ओझोन हे 3 ऑक्सिजनचं मिळून म्हणजे 3 ऑक्सिजनचे ऍटम एकत्र येऊन ट्राय ऑक्सिजन नावाचा एक मॉलिक्यूल तयार होतो. त्याला आपण ओझोन असं म्हणतो. त्याचे केमिकल स्ट्रक्चर हे सगळ्यांना माहिती आहे, तरी त्यातले 2 ऑक्सिजन म्हणजे जे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार करतात ना, 2 ऑक्सिजन हे नॅचरली एकमेकाला जोडलेले असतात. आणि हा तिसरा जो ऑक्सिजन आहे हा त्याच्यामध्ये शेअरिंग पार्टनर म्हणून येतो. त्यामुळे तिसरा जो ऑक्सिजन आहे हा वेगळ्या पद्धतीने त्या 2 ऑक्सिजनला जोडला गेल्यामुळे त्यांच्यातलं बॉन्डिंग जे आहे ते कम्पॅरेटिव्हली वीक असतं. आणि म्हणून जेव्हा हा ओझोन मॉलिक्यूल विघटित होतो तेव्हा त्याच्यातनं एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार होतो आणि एक ऍक्टिव्ह ऑक्सिजनचा आयन तयार होतो. आणि हा जो ऍक्टिव्ह ऑक्सिजनचा आयन आहे ना, हा सगळ्यात घातक आहे, कारण हा भरपूर ऍक्टिव्ह आहे. आणि म्हणून त्याची सगळी जी रिॲक्टिव्हिटी असते ना ओझोनची, ही या नेसंट ऑक्सिजन मध्ये असते. त्याला नेसंट ऑक्सिजन असं म्हणतात. म्हणजे तो अनसॅच्युरेटेड ऑक्सिजन असतो ज्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतात. आणि सर्वसाधारणपणे आपण सगळे जे जे विज्ञान शिकले त्यांना माहिती आहे की एखाद्या ऍटम मध्ये सगळ्यात बाहेरच्या जी सगळ्यात बाहेरची कक्षा आहे त्याच्यामध्ये 8 जर इलेक्ट्रॉन असतील तर तो ऍटम स्टेबल होतो. आता हे मी का सांगतोय तुम्हाला, तर ते खरं म्हणजे ओझोन मॉलिक्यूल हा कुठे आढळतो, तर तो नॉर्मली आपल्या आजूबाजूला फार कमी आढळतो. किंबहुना आपल्या आजूबाजूला जर तो आढळला तर त्याला आपण प्रदूषक असं म्हणू शकतो. तो आपल्यापासून किमान 50-55 किलोमीटर वरती एवढ्या अंतरावरती तो वातावरणामध्ये आढळतो. तिथे का आढळतो, तर तिथे त्याला तयार होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे आहेत. लोअर टेम्परेचर आहे आणि सूर्याची प्रारणं आहेत, ज्याच्यातून ऑक्सिजनचं इतर ऑक्सिजनशी संयोग होऊन ओझोन नावाचा मॉलिक्यूल तिथे तयार होतो आणि तो मोठ्या प्रमाणावर तिथे असतो. आता हे जे ओझोनचं तिथे प्रेझेन्स आहे, हा ओझोनच्या प्रेझेन्सचा आपल्याला एवढं का महत्व आहे, असा एक दुसरा प्रश्न आहे त्यातला. त्याचा उपयोग असा आहे की आपल्याला सूर्याकडनं जी सगळ्या प्रकारची प्रारणं येतात, म्हणजे सगळ्या प्रकारची किरणं येतात, ही सगळी किरणं ही आपल्याला माहिती असेल तर लाईट आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे आपल्याला जो विजिबल लाईट आहे तो आणि त्याच्या दोन्ही बाजूचे असलेले अनविजिबल लाईट, म्हणजे अल्ट्राव्हायलेट किंवा इन्फ्रारेड वगैरे या स्वरूपाचे. तर हे जे इनविजिबल लाईट्स आहेत, हे सगळे इनविजिबल प्रारणं आहेत, या सगळ्या प्रारणांचं आपल्या सगळ्यांवरती किंवा पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांवरती भरपूर वेगवेगळे परिणाम होत असतात. किंबहुना समजा अशा प्रकारचं कुठलंही ओझोनचं लेअर आपल्या भोवती नसतं तर काय झालं असतं, तर सर्व पृथ्वी जी आहे ना त्याच्यावरचे मायक्रोब्स जे आहेत ना ते स्टरिलाइज करायची कॅपॅसिटी इतके अल्ट्राव्हायलेट रेज हे पृथ्वीपर्यंत पोहोचले असते आणि सगळी पृथ्वी स्टरिलाइज झाली असते. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये तिथलं जे ऑपरेशन थिएटर असतं ते जसं स्टरिलाइज केलं जातं, तिथे एकही जीवजंतू जिवंत राहू नये अशी जशी व्यवस्था केली जाते, तशीच व्यवस्था ही सूर्याने आपली केली असती. मग आपलं सगळं जीवन जे आहे, म्हणजे या पृथ्वीवरती जे काय जीवजंतू जिवंत आहेत, अगदी मोठ्या डायनोसॉर पासून ते अगदी छोट्यातल्या छोट्या मायक्रोब पर्यंत, या सगळ्यांना या प्रकारच्या प्रारणापासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे ओझोनचं लेअर करतो. या ओझोनच्या लेअरच्या अशा प्रकारच्या कामासाठी त्याची जी योजना आहे ती पृथ्वीपासून इतक्या लांब ही वरच्या स्पिअरमध्ये केलेली आहे. आणि आता जेव्हा पृथ्वीवरती मानवाने सगळ्या प्रकारची वैज्ञानिक प्रगती सुरू केली, त्यातून त्याने अनेक प्रकारच्या गोष्टी उत्पन्न करणं सुरू केलं. अनेक प्रकारचे गॅसेस वेगळे केले, अनेक प्रकारची संयुग बनवली. त्यातली काही संयुग अशी होती की जी जड होती, ती वातावरणामध्ये जड असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला चिकटून राहिली. काही संयुग अशी होती की जी हलकी होती, त्यामुळे ती त्यांच्या घनतेप्रमाणे त्यांच्या वजनाप्रमाणे हळूहळू त्या वातावरणामध्ये ती हळूहळू वरवर वरवर उचलली गेली आणि ती अशा लेवलला पोचली की ज्या लेवलला हे सगळे गॅसेस आहेत.
किंबहुना त्याच्याही वर पोचली. आता ही जी वर जाणारी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स आहेत, या सगळ्या केमिकल्सला पण कमी जास्त काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी आहेच. यातले विशेषतः क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड आणि फ्लोराईड हे जे 4 क्लोरीन फॅमिली मधले मेंबर्स आहेत, हे सगळे भरपूर ऍक्टिव्ह आहेत. किंबहुना आपल्याकडचे सगळे पोल्युटिंग गॅसेस म्हणजे H2S असेल किंवा अमोनिया असेल, हे सगळे पोल्युटिंग गॅसेस सुद्धा तितकेच परिणामकारक आहेत. यांना पोल्युटिंग का म्हणतात? तर यांच्यामध्ये त्यांच्या प्रेझेन्समुळे काही प्रमाणाची अस्थिरता किंवा काही प्रमाणाचा त्रास निर्माण करण्याची कॅपॅसिटी आहे. मग तो त्रास त्याचा वास असेल, मग तो त्रास डोळे चुरचुरणे असेल, मग तो त्रास त्याच्या आजूबाजूच्या झाडांवरती काही परिणाम करणं असेल, मग तो त्रास आजूबाजूच्या झाडांना, पक्ष्यांना, छोट्या प्राण्यांना पॉइझनस स्वरूपात काही इजा करणं असेल, तर हे सगळे जे गॅसेस आहेत, जे क्लोरीन फॅमिली मधले येतात, जे ऍक्टिव्ह आहेत, हे जेव्हा या वरच्या लेअरमध्ये पोचले त्यावेळेला हा ओझोन सुद्धा ऍक्टिव्ह आणि हे गॅसेस सुद्धा ऍक्टिव्ह, त्यांच्या इंटरॅक्शनमुळे ओझोनचं डिप्लेशन व्हायला लागलं. म्हणजे ओझोनची क्वांटिटी जी आहे ना, ती कमी कमी व्हायला लागली. आता ओझोनची क्वांटिटी कमी व्हायला लागली म्हणजे काय झालं, तर ओझोनचं रूपांतर हे ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये व्हायला लागलं. आणि जेव्हा अशा प्रकारचा ट्रिगर झाला की बाबा एक मॉलिक्यूल डिवाइड झाला, तर त्यातनं निर्माण होणाऱ्या इतर प्रकारच्या आयन्सनी ही सगळी प्रक्रिया इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रिगर केली की आसपासच्या काही लाख ओझोन मॉलिक्युल्सचं ऑक्सिजन ऍटम मध्ये रूपांतर झालं आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये रूपांतर झालं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती होणारी ही जी चेन रिॲक्शन आहे, त्यातून ओझोनचं जे एवढ्या वर्ष जपलेलं जे वरचं लेअर होतं की ज्याच्यामधून इन्फ्रारेड प्रकारचे जे किरण आहेत ती आपल्यापर्यंत येत नाहीत, त्या सगळ्या इन्फ्रारेड किरणांना आता आपल्या पृथ्वीवरती मुक्त प्रवेश मिळायला लागला. खरं म्हणजे ही इन्फ्रारेड जी आहेत प्रारणं जी आहेत ही 3 प्रकारची आहेत. त्याला अल्ट्राव्हायलेट ही 3 प्रकारची आहेत. एक अल्ट्राव्हायलेट 325, दुसरं अल्ट्राव्हायलेट 300 आणि तिसरं अल्ट्राव्हायलेट 225 to 275 या त्यांच्या वेव्हलेंग्थ आहेत. या अल्ट्राव्हायलेट रेडिएशन मध्ये 325चं जे वेव्हलेंग्थचं जे रेडिएशन आहे त्याचं या लेअरमध्ये जवळजवळ 50% ऍब्झॉर्प्शन व्हायचं. 300 ज्याची वेव्हलेंग्थ आहे त्याचं 90% ऍब्झॉर्प्शन व्हायचं आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 275 पेक्षा कमी वेव्हलेंग्थ ज्याची आहे त्याचं 100% ऍब्झॉर्प्शन व्हायचं. आता हे सगळे कमी वेव्हलेंग्थ, जेवढी वेव्हलेंग्थ कमी तेवढी त्याची परिणामकारकता जास्त. त्यामुळे हे सगळे जे प्रारणं आहेत ही पृथ्वीच्या आतमध्ये यायला लागली. अल्ट्राव्हायलेट बी आणि अल्ट्राव्हायलेट सी त्यांनी पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण केला. आता हा धोका म्हणजे काय काय आहे, तर जिथे जिथे आपला प्रकाशाशी संबंध येतो, जिथे जिथे आपला उजेडाशी संबंध येतो, जिथे जिथे आपला सूर्यप्रकाशाशी संबंध येतो, त्या त्या अवयवांना धोका म्हणजे आपल्या स्किनला मेनली म्हणजे स्किन कॅन्सर सदृश काही गोष्टी होणं किंवा त्वचेच्या रोगामध्ये अचानकपणे वाढ होणं हे मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. त्याच्यानंतर आपण जे बघतो डोळे, या डोळ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती आपल्या विजनवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम व्हायला लागला आणि त्याने डोळ्याचे अनेक प्रकारचे रोग सुरू झाले. बरं, हे माणसावरती झाले. बाकी जे इतर प्राणी आहेत की जे या प्रारणांना ससेप्टिबल आहेत ते तर समूळ नष्ट व्हायला लागले. म्हणजे विशेषतः छोटे प्राणी विशेषतः मायक्रोब्स यांच्यावरती यांचा होणारा परिणाम इतका वाईट होता की त्याच्यामध्ये ते नष्ट व्हायला लागले. आता हे विजिबल होतं का, एकाच वेळेला सगळं झालं का, अशा प्रकारचं असं काही गैरसमज करून घ्यायची आवश्यकता नाही. असा काही एकदम प्रपात आला नाही की ज्याच्यामुळे सगळ्याचं सगळं अदृश्य व्हायला लागलं आणि आपल्याला कळलं. पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने ज्या वेळेला या सगळ्याचा अभ्यास केला गेला त्यावेळेला असं जाणवलं की या सगळ्या गोष्टी वाढतायत त्याचं बेसिक कारण म्हणजे वरच्या अल्ट्राव्हायलेट रेज जे गाळणारं जे यंत्र आहे म्हणजे जे काय वरचं ओझोनचं लेअर आहे
त्या ओझोनच्या लेअरला आपल्या इथे होल पडलेला आहे. आणि मग त्या होलवरती अभ्यास केला गेला. या होलवरती जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा म्हणजे या अभ्यासामध्ये काय काय दिसलं, तर त्याच्यामध्ये ज्या उजेडाशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या प्रकारच्या डिसिजेस मानवामध्ये दिसल्या, नंतर वाईल्ड लाईफ मध्ये म्हणजे आपल्या इकडच्या प्राणी मात्रांमध्ये दिसल्या. त्याच्यामध्ये आपली जी प्रतिकार शक्ती आहे त्या प्रतिकार शक्तीमध्ये अचानकरित्या एकदम कमी होणं, प्रतिकार शक्ती कमी होणं अशा स्वरूपाचे काही इफेक्ट दिसायला लागले. आणि आपली जी सर्वांगीण वाढ आहे ती वाढ काही ठिकाणी खुंटायला लागली, म्हणजे जी मानवाची आणि प्राण्यांची सुद्धा. त्याच्यानंतर समुद्रातले जे जीव असतात की नाही ते मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे आपल्याला माहिती आहे आता की सगळ्यात जास्त सोलर एनर्जी जी आहे ती समुद्रातले जे एकपेशीय आणि बहुपेशीय ज्या वनस्पती आहेत ते सगळ्यात जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. आता या सगळ्या एकपेशीय आणि बहुपेशीय वनस्पतींवरती याचा परिणाम व्हायला लागला. किंबहुना समुद्राच्या आतमध्ये असलेले कोरल रीफ किंवा त्याच्या तत्सम जे जीव आहेत या सगळ्या जीवांच्या सस्टेनेबिलिटीवरती याचा परिणाम व्हायला लागला. म्हणजे इतका दूरगामी त्याचा अभ्यास केल्यानंतर सगळे वैज्ञानिक या कन्क्लुजनला आले की आपल्याला या सगळ्या अल्ट्राव्हायलेट रेजचा आपल्या सगळ्यांवरती होणारा परिणाम जो आहे तो या बेसिकली ओझोन लेअर मध्ये पडलेल्या भोकामुळे आपल्या सगळ्यांवरती हा परिणाम होतोय. त्याच्यानंतर या अल्ट्राव्हायलेट रेजने होणाऱ्या परिणामांमुळे जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला तेव्हा त्यांना अंटार्क्टिकावरती अशा प्रकारचं एक होल हे ओझोन लेअर मध्ये आहे हे व्हिजिबल झालं. आणि ते जेव्हा व्हिजिबल झालं त्यावेळेला मग या ओझोन लेअरवरती सर्वांनी मिळून एकत्र विचार करून काही उपाय सुचवावेत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ठराव झाला. आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमधल्या ठरावाच्या नंतर त्याची जी मूळ कारणं होती जी संशोधनाने शोधली होती त्याच्यामध्ये क्लोरोफ्लुरोकार्बन्स, मगाशी जे म्हटलं क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयडीन, हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स, कार्बन्स म्हणजे कार्बनला अटॅच झालेले हे सर्व, जेव्हा ते कार्बनला अटॅच होतात तेव्हा त्याला CFCs असं म्हणतात, क्लोरोफ्लुरोकार्बन्स. आणि हे सगळे क्लोरोफ्लुरोकार्बन्स हे वजनाने हलके असल्यामुळे आता हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स काय आहेत मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यामुळे सांगतो की कार्बनच्या 4 हायड्रोजनच्या अणूच्या ऐवजी त्याला जर इतर कुठला तरी क्लोरीन, ब्रोमीन त्याला अटॅच झाला तर साहजिक त्या कार्बनचं वजन कमी होतं आणि ते कार्बन हवेमध्ये उंच उडायला लागतं, म्हणजे त्याचं वजन पण कमी असतं. आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे CFCs हे क्लोरीन घेऊन वरच्या लेअरपर्यंत सहजपणे पोचू शकले. त्यामुळे सगळ्यात मोठं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये म्हणजे जिथे ते सगळ्यात जास्त ओझोनचं लेअर आहे तिथे सगळ्यात मोठा थ्रेट क्रिएट झाला तो जमिनीवरनं येणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन्समुळे. आता हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स कुठे वापरले जातात तर हे त्यावेळेला आपलं जे वैज्ञानिक प्रगती सुरू होती या वैज्ञानिक प्रगतीमध्ये आपण लोकांना रेफ्रिजरेशन नावाची एक सिस्टीम अवेलेबल करून दिली ज्याच्यामध्ये एअर कुलिंग अत्यंत स्विफ्टली होत होतं. आता या एअर कुलिंग मध्ये ज्या प्रकारचे कॉम्प्रेस करायला लागणारे गॅसेस लागत होते त्याच्यामध्ये हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स मोठ्या प्रमाणावरती वापरले जात होते. कारण हे गॅसेस आहेत ते कॉम्प्रेस केल्यानंतर ते प्रेस व्हायचे आणि जेव्हा ते परत एकदा त्यांच्या ओरिजिनल साईजला येतील त्यावेळेला त्यांच्यामधली एनर्जी जी लिबरेट व्हायची, त्याला त्या ओरिजिनल साईजला यायला जी एनर्जी लागायची त्यातून कुलिंग इफेक्ट यायचा. अशा स्वरूपाची यंत्र ही बनवली गेली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक म्हणून हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स वापरले गेले. आता या क्लोरोफ्लुरोकार्बन्सच्या इतकाच दोष हा बाकी पोल्युशनचा पण होता. म्हणजे वातावरणामध्ये सोडले जाणारे सर्व प्रकारचे इंडस्ट्रीयल पोल्युटंट्स ज्यांची ऍक्टिव्हिटी जास्त आहे अशा प्रकारच्या पोल्युटंट्सचं सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. तेही मोठ्या प्रमाणावरती सोडले गेले. तेही वातावरणामध्ये असल्यामुळे त्यांचं वजन हलकं होतं. त्यांनीही प्रवास जो केला तो जमिनीपासून तो हळूहळू वरवर त्या स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत प्रवास केला आणि या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट हा तिथल्या ओझोनवरती झालेला. आणि तिसरं मोठं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री.
कारण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आउटलेटला जो आपला एक्झॉस्ट पाईप असतो, त्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओझोनची निर्मिती व्हायला लागली. म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीजमुळे त्यातून निर्माण झालेले वायू जसे NOx, SOx होते, तर त्याच्यातही काही प्रमाणामध्ये ओझोनची निर्मिती व्हायला लागली. याच्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे या सगळ्या विषयावरती सबंध जगभर काही निर्बंध लादले गेले. आणि त्यातला मेन निर्बंध होता तो व्हिएन्ना कन्व्हेन्शन मध्ये झाला, तो या अशा प्रकारच्या क्लोरोफ्लोरोकार्बन्सचं लवकरात लवकर समूळ उच्चाटन करणं. म्हणजे सर्वांना त्याची काही डेट ठरवून दिली गेली, काही वर्ष ठरवून दिलं गेलं की या वर्षापर्यंत किंवा या तारखेपर्यंत आपल्या देशातला अशा प्रकारचं फ्लुइड जे कूलंट म्हणून वापरलं जातं किंवा कूलिंग मीडियम म्हणून वापरलं जातं रेफ्रिजरेशन मध्ये, तर ते फास्टली रिप्लेस करून ते दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारचं वापरावं अशा स्वरूपाचं सर्वांना, आणि त्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि ती टेक्नॉलॉजी सर्वदूर पसरवण्यासाठी प्रयत्न झाले. आणि आश्चर्यकारकपणे हे सगळे प्रयत्न जेव्हा सगळीकडे सर्वदूर व्हायला लागले, तर हे कम्पॅरेटिव्हली टेक्नॉलॉजिकल सोल्युशन होतं. म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम माहिती होता, याच्यामध्ये प्रॉब्लेमला कारण काय आहे ते माहिती होतं, आणि ज्या कारणाचं समूळ उच्चाटन करणं हे काही प्रमाणामध्ये शक्य होतं, ज्याच्यामध्ये फ्लोरोफ्लोरोकार्बन्सचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता. त्यामुळे तो कूलंट रिप्लेस करणं हे वन लाईन टार्गेट हे मोठ्या प्रमाणावरती जगभर ऍक्सेप्ट झालं, आणि बहुतांश देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरच्या कुलिंग सिस्टीम्समध्ये अशा प्रकारची रिप्लेसमेंट झाली. आणि दोन म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व कुलिंग सिस्टीम्समध्ये अशा प्रकारचे गॅसेस रिप्लेस केले गेले. ओल्ड सिस्टीम्समध्ये अजूनही काही प्रमाणात तिथे अशा प्रकारचे गॅसेस वापरले जातात, किंबहुना ऑटोमोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारचे गॅसेस कुलिंग सिस्टीममध्ये अजूनही वापरले जातात काही देशांमध्ये. पण तरी सुद्धा या सगळ्याचा इफेक्ट असा झाला की जेव्हा वारंवार अभ्यास केला गेला त्यावेळेला असं आढळलं की आता हे सगळं होल जे आहे ते आकाराने कमी व्हायला लागले. आणि ते आकाराने कमी व्हायला लागले याचं केवळ कारण म्हणजे अशा प्रकारचे गॅसेस तिथपर्यंत पोचत नाहीयेत. म्हणजे आपलं जे संशोधन आहे ते असं सांगते आता की अशा प्रकारचे गॅसेस तिथपर्यंत न पोचल्यामुळे जे डिप्लेशन होत होतं मोठ्या प्रमाणावरती ओझोनचं ते थांबलेलं आहे, आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये ते होल जे आहे ते भरून निघत आहे. आणि जवळजवळ असा विश्वास ठेवायला लागेल की 2050 पर्यंत आपण चांगल्या प्रकारे ते होल आहे ते भरून काढू शकू. आता 2050 पर्यंत ते भरायचंय याचा अर्थ अजून टास्क पूर्ण झालेला नाहीये. म्हणजे अजून आपण आपल्या सगळ्या सवयीमध्ये विचित्र बदल करून चालणार नाही. मग आपण काय काय करायला पाहिजे, तर आपण खरं म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे या या भागामध्ये म्हणजे या पर्टिक्युलर आपल्या वातावरणाच्या भागामधून सर्व प्रकारची हवाई वाहतूक चालते. त्या हवाई वाहतुकीचं अल्टिट्यूड जी आहे, हाय अल्टिट्यूड, समजलं की नाही, ती जरा आपण अजून थोडी उंच केली तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा इफेक्ट मिळू शकतो. कारण या पर्टिक्युलर भागामधून अशा प्रकारच्या हवाई वाहतुकीमुळे या ओझोनच्या डिप्लेशनला चांगल्या प्रकारचा स्टिम्युलेशन मिळतं. दुसरं म्हणजे तिथे रॉकेटचे फ्लाईट्स जे आहेत म्हणजे ज्याच्यातनं आपण इथून बाहेर काही पाठवतो त्याची सुद्धा संख्या मिनिमाइज करायला पाहिजे, कारण ती मोठ्या प्रमाणावरती बाष्प त्या भागामध्ये सोडतात. तिसरं म्हणजे मॉइश्चर आणि हाय टेम्परेचर स्टीम ही आपण पृथ्वीवरून सोडली नाही पाहिजे, जी सहजपणे त्याच्या ह्याच्याप्रमाणे वरती जाऊ शकते किंवा ती त्याच्या टेम्परेचर वरती जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असलेले CFCs आणि HCFCs म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे सगळे आपल्याला पूर्णपणे बंद करायला लागतील, म्हणजे फुल स्टॉप द्यायला लागेल त्याला. त्याच्या बदल्यात जे अल्टरनेटिव्ह आहेत ते सबसिडाइज रेटमध्ये प्रोव्हाइड करून आपल्याला इंडस्ट्रियली या सगळ्याचं निर्मूलन करायला लागेल, जे गरीब देशांना कम्पॅरेटिव्हली
पडणारं चार्जिंग आहे. कारण त्यांनी जुन्या सिस्टीम ज्या बनवल्या त्या सगळ्या सिस्टीम ह्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स ओरिएंटेड बनवल्यात, आणि जेव्हा गॅस म्हणजे त्याच्यातल्या स्टिम्युल आतमधल्या त्या कुलंटची बदली होते त्या प्रमाणात त्यांना सगळ्या सिस्टीममध्ये अनेक बदल करायला लागतात. अशा प्रकारच्या सिस्टीममध्ये बदल करणं हे विशेषतः ज्याच्यामध्ये कूलिंग जास्त लागतं अशा प्रकारच्या कारखान्यांना पटकन शक्य नसतं. तर त्यांना तशा स्वरूपाचं सबसिडाईज करून तसे ऑल्टरनेटिव्ह सिस्टीम अवेलेबल करून देणं, आणि अजून काही अभ्यास करून खरं म्हणजे या ओझोनवरती अजून कुठल्या कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो या सगळ्याचा अभ्यास करणं, असं एक 5वं त्यातलं विषय होता. याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस काय करू शकतो, आपल्यासारखा माणूस, तर हल्ली काही प्रॉडक्टच्या वरती लिहिलेलं असतं की हे ओझोन फ्री आहे, ओझोन फ्रेंडली आहे. तर अशा प्रकारची प्रोडक्ट्स घेणं की ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की ते ओझोन फ्रेंडली आहे, म्हणजे इट हेल्प्स द ओझोन टू स्टे देअर ॲट दॅट प्लेस टू प्रोटेक्ट अस फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेस. ओके. त्याच्यानंतर रेफ्रिजरेशनमध्ये आपल्याकडचं रेफ्रिजरेशनचं जे काय सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधले गॅसेस आहेत ते एस्केप होऊ नये याच्याकरता त्याची काळजी घेणं पूर्ण प्रकारे. किंवा आपल्याकडचा एअर कंडिशनर आहे त्याचाही गॅस आहे तो लीक झाला नाही पाहिजे याची आपण नक्की काळजी घेणं. विशेषतः जे ओल्ड हे आहेत म्हणजे काय जुन्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये तर ही काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे की त्याच्यामधला कुठलाही कुलंट आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये एस्केप होणार नाही. त्याच्यानंतर व्हेइक्युलर एअर कंडिशनिंग जे आहे त्याला अजूनही CFCs वापरले जातात. त्या व्हेइक्युलर एअर कंडिशनिंगची साईज अत्यंत लहान असल्यामुळे त्याला कॉम्प्रेस म्हणजे त्याला जी गॅसेसची साईज लागते ती बेसिकली इझिली कॉम्प्रेसेबल म्हणजे मोर कॉम्प्रेसेबल लागते की ज्याच्यातनं त्यांना कमी जागेमध्ये जास्त कुलिंग करता येईल, आणि त्यामुळे अजूनही CFCs त्याच्यामध्ये वापरले जातात. त्यामुळे आपल्या व्हेइकलचं जे काय रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे ती वारंवार चेक केली पाहिजे. तिने डिसऑर्डर ज्यावेळेस दाखवली ती लगेचच्या लगेच आपण दुरुस्त करून घेतली पाहिजे. अन्यथा त्याच्यामध्ये कुठेही लीक जर झाला तर हे सगळे गॅसेस हे CFCs म्हणून बाहेर पडतात आणि ते वातावरणातल्या ओझोनवरती परिणाम करतात. पॉसिबल असेल तर आपली रेफ्रिजरेशनची सिस्टीम जी आता नवीन प्रकारच्या ज्या गाड्या आल्या त्याच्यामध्ये ही सगळी रेफ्रिजरेशन सिस्टीम बहुतेक प्रमाणामध्ये बदलण्याचे आदेश हे ठिकठिकाणच्या गव्हर्नमेंट्सने दिलेले आहेत आणि ते काही प्रमाणात सक्सेसफुल पण झालेले आहेत. माझ्या मते इलेक्ट्रिकल वाहनामध्ये अशा प्रकारचा बदल मोठ्या प्रमाणात करावा अशा प्रकारची त्याची काही रचना त्यांनी केलेली आहे. रेफ्रिजरेशन रिकव्हरी प्रोग्राम म्हणजे जिथे अशा प्रकारचं रेफ्रिजरंट वापरलं जातं तर ते ठराविक दिवस वापरल्यानंतर किंवा ठराविक वर्ष वापरल्यानंतर ते एका विशिष्ट ठिकाणी आणून परत करणं म्हणजे मग त्याचे इतस्ततः कुठेही पडण्याची शक्यता नाही अशा स्वरूपाचा प्रगत देशामध्ये काही योजना राबवल्या गेल्या ज्याच्यातून हे सगळं रेफ्रिजरंट आहे ते एका ठिकाणी एकत्र केलं गेलं. परंतु हे आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत झालेलं नाहीये, परंतु अशा स्वरूपाची योजना सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर मध्ये काही प्रमाणामध्ये ओझोन वापरला जातो फायर एक्सटिंग्विशर मध्ये, किंवा फायर एक्सटिंग्विशर मध्ये अशा प्रकारचे क्लोरोफ्लोरोकार्बन्स मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. तर त्याच्यामध्ये ते रिप्लेस करून तिथे हॅलॉन नावाचा वायू फायर एक्सटिंग्विशर मध्ये वापरला जावा अशा प्रकारची रचना करण्यात आली. आणि म्हणजे हे हॅलॉन हे जे वायू आहेत त्याच्याऐवजी त्यांनी असं ठरवलं की तिथे फोम बेस किंवा कार्बन डायऑक्साईड बेस काय म्हणतात फायर एक्सटिंग्विशिंग सिस्टम्स वापराव्यात ज्याच्यामध्ये क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन नाही अशा स्वरूपाच्या सिस्टीम्स वापराव्यात. अशा स्वरूपाचे काही बदल या फायर फायटिंग सिस्टीम मध्ये सुद्धा केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये खरं म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर शाळांमधून मुलांमध्ये खरं म्हणजे अशा प्रकारचा अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये नॅशनल लेवलवरती म्हणजे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती भरपूर मोठा विचार चाललाय आणि त्या विचारामधून आपल्या संपूर्ण जीवनशैलीला किंवा जीवन प्रणालीला किंवा सगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीला एखादी गोष्ट थ्रेट क्रिएट करू शकते. म्हणजे एखादा संकट निर्माण होऊ शकतं आणि ते संकट इतकं तीव्र असू शकतं की त्या संकटाच्यामुळे प्रत्येक जीवसृष्टीमधला प्राणी किंवा प्रत्येक जीवसृष्टीमधला घटक हा त्याच्यामध्ये भरडला जाऊ शकतो.
अशा प्रकारच्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जेव्हा एकदा प्रयत्न केले त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती यश मिळवण्यात आता आता काही प्रमाणामध्ये यश मिळवलं असं म्हणायला हरकत नाही की ते जे ओझोनचं होल आहे ते काही प्रमाणामध्ये कमी होत आहे, किंबहुना कमी होण्याच्या दिशेने आहे. आणि संपूर्ण विचारांती त्यांनी असं ठरवलंय की 2050 पर्यंत ते सबस्टॅन्शियली कमी झालं पाहिजे अशा स्वरूपाचं टार्गेट आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय. म्हणून हे पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगितलेली माहिती सगळ्यांना आपल्याला माहिती होती, नक्की माहिती होती की नाही? म्हणजे ओझोन म्हणजे काय, तो ट्राय ऑक्सिजन आहे, त्याचं लेअर आपल्या वरच्या स्पिअरमध्ये आहे, स्ट्रॅटोस्पिअर मध्ये आहे. स्ट्रॅटोस्पिअर मध्ये जवळजवळ 50-55 किलोमीटर असलेल्या या लेअरची कॅपॅसिटी काय आहे, तर ती अल्ट्राव्हायलेट रेज अडवण्याची आहे. ते अल्ट्राव्हायलेट रेज जमिनीवर पोहोचले नाहीत म्हणून आपल्याला अनेक रोग होत नाहीत आणि आपली जीवसृष्टी सुरक्षित आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्यांना हे एकत्रितरित्या सगळ्यांना सांगावं म्हणून आपण ओझोन डे सगळ्या ठिकाणी साजरा करतो. 2 प्रकारचा ओझोन आहे आता खरं म्हणजे. एक ओझोन जो आहे तो त्याला बॅड ओझोन असं म्हणतात आणि दुसरा ओझोन आहे त्याला गुड ओझोन असं म्हणतात. म्हणजे ओझोन डेच्या निमित्ताने जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्याचा पहिला फोकस हा अशाच गोष्टीवरती होता की त्याचं तिथे असणं महत्वाचं आहे, त्यामुळे तो सांभाळणं महत्वाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व योजना केल्या गेल्या पाहिजेत ज्याच्यातून तो ओझोन तिथे राहायला पाहिजे, ज्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण दुसरा जो ओझोन आहे, जो बॅड ओझोन आहे ना, तो बॅड ओझोन आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या परिसरात आहे आणि तो तिथे पोल्युटंट आहे किंवा तो तिथे नसायला हवा, कारण त्याचे तिथे असणं जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. परत म्हणजे त्या ओझोनचं जमिनीवरती असणं जे आहे ते जमिनीवरती असणं हे परत इथल्या जीवसृष्टीला धोकादायक आहे. अल्ट्राव्हायलेट रेज जमिनीवर येऊ नये म्हणून ओझोनने तिथे असणं जेवढं जरुरी आहे तेवढंच जमिनीवरची जीवसृष्टी नीट राहावी म्हणून त्या ओझोनने जमिनीवर नसणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि त्यामुळे ओझोनचे किती उपयोग होतात हो, म्हणजे आपण ओझोनचा विचार करताना फक्त एकच प्रकारे विचार नाही करू शकत, तर जमिनीवरती ओझोनचे प्रचंड उपयोग होतात. म्हणजे ते किती प्रकारचे होतात, तर वॉटर प्युरिफिकेशन मध्ये ड्रिंकिंग वॉटर, बॉटल्ड वॉटर किंवा स्विमिंगचे मोठे पूल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर त्याचे कुलिंग टॉवर्स किंवा ग्राउंड वॉटरला शुद्धीकरण करण्याची यंत्रणा किंवा वेस्ट वॉटर रियूज करायचं आहे तिथे, या सगळ्या ठिकाणी प्युरिफिकेशनसाठी ओझोनायझेशन नावाची प्रक्रिया वापरली जाते, ज्याच्यामध्ये ओझोन गॅस हा पाण्यामध्ये सोडून या सगळ्या पाण्याला शुद्ध केलं जातं. ओझोनमध्ये एक प्रक्रिया, ओझोनमध्ये एक बेसिक कॅपॅसिटी आहे, मी मगाशी म्हटलं तसं. त्याच्यामध्ये एक लूज अडकलेला किंवा लूज त्याला जोडलेला ऑक्सिजन आहे, जो ऑक्सिजन याच्यामध्ये एखाद्या गोळीसारखं काम करतो किंवा तो जेव्हा त्याच्यापासून निघतो तेव्हा आपण एखादी बंदूक घेतली तर बंदुकीला ट्रिगर दाबल्यानंतर काहीतरी बाहेर निघतं आणि तो जे गोळी निघते ती गोळी दुसऱ्याला इजा करू शकते, बंदूक इजा नाही करू शकत. इन द सेम वे ओझोनमध्ये हा जो तिसरा ऑक्सिजन आहे तो त्याच्यापासून डिटॅच झाला की हा जो ऑक्सिजन आहे हा गोळीसारखा जात नाही दुसरीकडे, परंतु हा इतका रिॲक्टिव्ह आहे की हा आजूबाजूच्या उपलब्ध असलेल्या छोट्या जीवजंतूंशी सुद्धा जोडला जाऊ शकतो आणि त्यातलं पेशीद्रव्य आहे त्याचं ऑक्सिडेशन करतो आणि त्यामुळे तो स्टरिलायझेशन करतो. त्यामुळे ओझोन इज अ व्हेरी गुड स्टरिलायझर वेन इट इज एंटर्ड इन टू वॉटर. जेव्हा पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तो टाकला जातो त्यावेळेला तो पाणी स्टरिलाइज करतो, पाणी डिकलराइज करतो. पाण्याचा सगळा कलर असला, कुठल्याही प्रकारचा पाण्यामध्ये कलर असला तर ह्या रिॲक्टिव्हिटीमुळे तो सगळा कलर काढून टाकतो. पाणी डिओडराइज करतो, पाण्याला कुठला वास जर असला तर तोही काढून टाकण्याचं काम हा ओझोन करतो. त्यामुळे अत्यंत उत्तम प्रकारचं पाणी शुद्धीकरण करणारं कंपाऊंड म्हणून ओझोनचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. दुसरं म्हणजे आता घरामध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमच्या बरोबर एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्स आल्यात, म्हणजे करोनामुळे तर आता काही घरामध्ये त्या बसवल्या पण गेल्या. याच्यामध्ये सुद्धा ओझोन असतो. म्हणजे एअर प्युरिफाय जर करायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ओझोनचा वापर केला जातो. आणि गॅस एमिशन इंडस्ट्री आहे किंवा कंडिशनिंग म्हणजे एअर कंडिशनिंग सिस्टीम्स आहेत
तर त्या अगदी आता डोमेस्टिक लेवलवरच्या एकूण एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये सुद्धा अशा प्रकारे ओझोन वापरला जातो. जो वापरणं हे एका ठराविक लिमिटच्या पलीकडे वापरणं हे माणसाला किंवा जीवनाला किंवा त्याच्यातल्या सगळ्या प्रकारच्या जीवजंतूंना हे धोकादायक ठरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जर एखादा पल्प असेल, पेपर पल्प, तो ब्लीच करायचा आहे म्हणजे त्याला डिकलराइज करायचं आहे, पण डिकलराइज करताना त्याच्यामध्ये जर क्लोरीन राहिला तर ते पेपरची क्वालिटी खराब होते. त्यामुळे त्याला ओझोन वापरला जातो. ओझोनचे ट्रेसेस जरी त्याच्यामध्ये राहिले तरी पेपरची क्वालिटी खराब होत नाही. त्यामुळे ओझोन हा क्लोरीनला रिप्लेसमेंट म्हणून, क्लोरीनला पण सेम प्रॉपर्टीज आहेत. जर तुम्ही बघितलं तर क्लोरीन थोडासा करोजिव्ह आहे, तर त्याला पंजंट स्मेल येतो, परंतु क्लोरीन डिकलराइज करतो आणि डिओडराइज करतो. इन द सेम वे ओझोन सुद्धा डिकलराइज करतो आणि डिओडराइज करतो, त्यामुळे तो तिथे वापरला जातो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये किंवा अक्वाकल्चर आणि फिश फार्मिंगमध्ये या ओझोनचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. फूड प्रोसेसिंगमध्ये फूड प्रिझर्वेटर म्हणून ओझोनचा वापर केला जातो. नंतर सरफेस ट्रीटमेंटमध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग करताना लेअर फॉर्मेशनसाठी ओझोनचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि मेडिसिन्समध्ये ओझोनोथेरपी नावाची एक थेरपी आहे. नंतर काही सर्जरीमध्ये, काही डेंटल केअरमध्ये आणि डोळ्यांच्या आजारामध्ये आपल्याला काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करायला लागतात ज्याच्यामध्ये ओझोनचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो. हा सगळा जो ओझोन आहे ना, हा पृथ्वीच्या लेवलला वापरला जाणारा ओझोन आहे. हा सगळा ओझोन आहे तो मात्र आपल्याला आपल्या पृथ्वीच्या लेवलला असणं हे फारसं सुखकारक नाही आहे. कारण हा ओझोन जेव्हा लिबरेट होतो किंवा तो आजूबाजूच्या वातावरणात राहतो, तेव्हा हा ओझोन आपल्या सर्वांवरती सुद्धा तशाच स्वरूपाचा परिणाम करू शकतो, त्यातल्या ऍक्टिव्ह ऑक्सिजनमुळे. आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टीला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून हा ओझोनचा, त्याला बॅड ओझोन असं म्हणतात, आणि त्याचा पृथ्वी तलावरचा सगळ्या प्रकारचा प्रेझेन्स आहे तो आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा हा ओझोन हा पृथ्वी तलावर तयार होऊ नये किंवा तो जास्त वेळ राहू नये अशा प्रकारची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे काय? म्हणजे आता जर आपण एकेका गोष्टीचा विचार करायला लागलो तर ते जे वरचं लेअर आहे त्या लेअरच्या थिकनेस मध्ये कमी होणं, त्याला आपण डिप्लेशन म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी कारण काय आहेत ते आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही? पण सेम प्रकारची प्रक्रिया ज्या वेळेला जमिनीवरती होते, म्हणजे यातली काही प्रारणं ज्या वेळेला जमिनीपर्यंत पोहोचतात तेव्हा ऑक्सिजनवरती प्रक्रिया करून त्याच्यापासून ओझोनची निर्मिती होते, आणि या ओझोनचा आढळ आपल्याला आपल्याला परिसरामध्ये सापडतो. त्यावेळेला या सगळ्या ओझोनचा आपल्या सर्वांवरती दुष्परिणाम होतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण असं म्हणू की गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतात ते विचार करायला पाहिजे. म्हणजे ओझोनचा आपण जर इनहेल केलं, म्हणजे ओझोन आपण आपल्या शरीरामध्ये घेतला नाकाद्वारे, तर तो आपल्या फुफ्फुसांवरती परिणाम करू शकतो. आणि आपल्या फुफ्फुसांची जी शक्ती आहे म्हणजे ऑक्सिजन रिसीव्ह करण्याची, ती कमी करू शकतो. आणि आतमध्ये म्हणजे हृदयाच्या आपल्या फुफ्फुसाच्या आतमध्ये जळजळ निर्माण करण्याचं काम हा ओझोन करू शकतो. आणि त्यामुळे लंग फंक्शनिंग मध्ये ओझोन आपल्या शरीरामध्ये, ओझोन तर खरं म्हणजे ऑक्सिजनच आहे असं आपण म्हणू, पण ओझोन फॉर्म मध्ये ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये इनहेल होणं हे बॅड ओझोन म्हणून आपल्याला अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे चेस्ट पेन होते, त्याच्यामुळे कफ म्हणजे तुम्हाला खोकला येऊ शकतो, थ्रोट इरिटेशन, आपल्या घशाला कंटिन्युअस दुखापत होऊ शकते, आणि चोक म्हणजे कंजेशन, आपल्याला श्वास आपला रोखला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमशी हे सगळं जोडलेलं आहे. आपल्याला ऑक्सिजन भरपूर चालेल, परंतु आपल्याला ओझोन त्याच्यामध्ये चालत नाही, आणि त्यामुळे त्याला बॅड ओझोन असं म्हणतात. या बॅड ओझोनला आपण इनहेल करू शकत नाही. या ओझोनचा स्मेल कसा असतो? सहज क्युरॉसिटी म्हणून, तर या ओझोनचा स्मेल असतो तो क्लोरीन सारखाच असतो, किंबहुना एखादी वायर जळताना जसा वास येतो ना तसा तो वास असतो. तो स्वीट असतो, परंतु पंजंट म्हणजे टोचणारा,
अशा स्वरूपाचा वास असतो. त्यामुळे हे म्हणजे ओझोनचा अशा प्रकारचा वास हा आपल्याला पण इरिटेट करतो. म्हणजे आपण जेव्हा अशा प्रकारे इन्हेल करू तेव्हा सर्वात पहिली आपल्याला जाणीव होईल ती त्या वासाची होईल. आणि अशा प्रकारचा वास जर आला तर त्या हवेमध्ये ओझोन मोठ्या प्रमाणावरती आहे. किंबहुना तुम्ही ज्यांच्या घरामध्ये एअर प्युरिफायर बसवलेत अशा रूम मध्ये शिरल्यानंतर काही वेळेला आपल्याला आपण इन्हेल केलेल्या श्वासाने आपल्या नाकामध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये इरिटेशन व्हायला सुरुवात होते किंवा खोकल्याची उबळ येते. याचं कारण त्या हवेमध्ये अधिक असलेला ओझोन हे निश्चितपणे असू शकतं. त्याच्यानंतर आपल्या आपल्या शरीर आपलं जे शरीर आहे ते शरीर ओझोन गॅस प्रोड्यूस करू शकतं का? म्हणजे बाकी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये ओझोन तयार होतो, बाकी केमिकल कंपन्यामध्ये पोल्युटंट म्हणून ओझोन तयार होऊ शकतो. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा ओझोन तयार होऊ शकतो. विशिष्ट प्रकारच्या काय म्हणतात ते कंडिशन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण झाल्या तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा ओझोन तयार होऊ शकतो. आणि हा इंटरनल पोल्युशन म्हणजे हा जो ओझोन आहे तो शरीरामध्ये आपल्या आर्टरीज ज्या आहेत किंवा रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याचं हार्डनिंग करतो, म्हणजे त्या कठीण बनवतो. आणि या जरी तो आपल्याला उपकारक असला तरी त्याचा प्रेझेन्स आपल्या शरीरामध्ये एकदम अपायकारक आहे. म्हणून त्याला बॅड ओझोन असं म्हणतात. जो आपल्याला अल्ट्राव्हायलेट पासून वाचवतो तो गुड ओझोन, जो आपल्याला त्रास देतो तो बॅड ओझोन. त्यामुळे आता तुम्ही जर म्हटलं की बाबा ओझोन हा स्टरिलायझर म्हणून वापरला जातो, तो मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, तो खरंच वापरला जातो. काही हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला ओझोन जनरेटर्स सापडतील. कारण ओझोन हे कम्पॅरेटिव्हली क्लोरीनपेक्षा वापरायला सोपं असल्यामुळे ओझोन वापरला जातो. त्यामुळे ओझोन जनरेटरचं काम असतं त्यांनी ओझोन प्रोड्यूस करणं. आणि हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचं स्टरिलायझेशन दॅट इज डन बाय युझिंग दिस ओझोन हे जनरेटर्स. आता हे ओझोन जनरेटर्स हे जर स्किल्ड माणसाने वापरले नाहीत तर ते सगळे पोल्युटिंग आहेत. कारण ते ज्या प्रकारचे गॅसेस तयार करतात ते गॅसेस जर त्यांना योग्य प्रकारे हँडल करता आले नाहीत तर ते त्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या ओझोनचे गॅस सोडतात की ज्याचा त्या प्रकारच्या पोल्युटंट म्हणून तिथल्या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण समजा म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणालात म्हणजे मी आता असं म्हणालो की ओझोन हा पाण्याच्या प्युरिफिकेशन मध्ये वापरला जातो. त्यामुळे अशा प्रकारे ओझोन पाण्यामध्ये टाकलेलं पाणी म्हणजे ओझोनेटेड वॉटर हे जर आपण प्यायलं तर आपल्याला काय होऊ शकतं? तर देर आर सर्टन बेनिफिट्स ऑफ ओझोनेटेड वॉटर. इट इज कम्प्लिटली डिसइन्फेक्टेड. म्हणजे जर ओझोन त्याच्यामध्ये असेल तर पाणी पूर्णपणे डिसइन्फेक्टेड असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवजंतूचे असण्याची अजिबात शक्यता नाही. कारण तो पंजंट तो त्याचा जो नेसंट ऑक्सिजन आहे इट किल्स एव्हरी लिव्हिंग थिंग विच इज प्रेझेंट इन दॅट. नंतर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील. आणि हा जो म्हणजे हे जे पाणी असेल ते स्वच्छ दिसेल तुम्हाला, कारण ते डिकलराईज झालं असेल, ते पूर्णपणे डिओडराईज झालं असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा बाकी त्रास होणार नाही. जसं क्लोरीन आहे ना, तो पाण्यात एक्सेस असला तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा तो क्लोरीन आपण घेतो त्यावेळेला तो क्लोरीन आपल्या शरीराच्या अंतर्गत रचनेवरती परिणाम करतो. कारण क्लोरीन कॅन रिॲक्ट विथ इव्हन द सेल कंटेंट्स. इन दॅट सेन्स ओझोन कॅनॉट रिॲक्ट विथ एनी ऑफ द बॉडीली थिंग्स. त्यामुळे ओझोनचा अशा प्रकारचा दुष्परिणाम काही होत नाही. कम्प्लिटली डिकलराईज, कम्प्लिटली डिओडराईज अशा प्रकारचं पाणी आपल्याला ओझोनाइज वॉटर म्हणून प्यायला मिळतं. म्हणून ओझोन मोठ्या प्रमाणावरती मेडिकल यूजमध्ये अशा प्रकारच्या प्युरिफिकेशनसाठी वापरला जातो. ओझोनचं वास तुम्हाला कसा काय ओळखता येईल? तर खरं म्हणजे आपण बघा पहिला पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आपल्याला येतो. तर मातीचा हा जो येणारा सुगंध आहे ना याच्यामध्ये ओझोन
पेट्रिकोर आणि जिओस्मिन अशा 3 प्रकारची केमिकल्स असतात. आता याच्यातलं हे जे ऑइल आहे ना, म्हणजे हे जे ऑइल तयार होतं ना, हे सगळ्या पानांमध्ये आणि झाडांमध्ये तयार होतं आणि काही प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये. आता या सगळ्यामध्ये जेव्हा पाऊस नसतो तेव्हा हे सगळं केमिकल मोठ्या प्रमाणावरती तयार होतं आणि पाऊस पडला की ते पहिल्या पावसाबरोबर रिलीज होतं. त्यावेळेला आपल्याला त्याचा वास येतो. तर त्यावेळेला जो वास येतो ना तो प्लेझंट असतो. इट कंटेन्स ओझोन इन इट. म्हणजे ओझोनचा इतका प्रेझेन्स आपल्या लाईफशी जोडलेला आहे की ज्याच्यामध्ये सहजपणे तो आला तर आपल्याला त्यावेळेला ओळखता यावा म्हणून त्याच्यामध्ये हे तीन तीन गॅसेस असतात त्यावेळेला, म्हणजे 3 घटक असतात त्याच्यामध्ये ओझोन मोठ्या प्रमाणावरती असतो. माणसानेच आतापर्यंत जे काय केलंय ते केलंय, म्हणजे जे ओझोन लेअरला पॅच जो काय भोग पाडले ते माणसानेच पाडले आणि ते पॅचवर्क करायचं पण काम माणसानेच केलंय आतापर्यंत, कारण त्याच्याशिवाय त्याचं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. आता त्यामुळे आपण काय करतो की मोठ्या प्रमाणावरती व्हेइकल्सने या ओझोन निर्मितीमध्ये जास्त भाग दिलाय, म्हणून मग आता नवीन कार आल्यात त्या इलेक्ट्रिकल कार आल्यात. सो देयर इज अ क्वेश्चन, डू इलेक्ट्रिकल कार्स एमिट ओझोन? इलेक्ट्रिकल कार ज्या आहेत त्या अशा प्रकारचं ओझोन एमिट करतात का? तर त्याचं उत्तर असं आहे की केलेल्या अभ्यासानुसार इलेक्ट्रिकल कार्स या जवळजवळ डबल ओझोन क्रिएट करतात पर किलोमीटर. म्हणजे आता ज्या नॉर्मल कार्स आहेत, ज्या फॉसिल फ्युएल्सच्या कार आहेत, त्याच्या एक्झॉस्ट मधनं बाहेर येणारा ओझोन, जो रेसिड्युअल ओझोन तयार होतो तो, आणि त्याच्या एअर कंडिशनिंग सिस्टीम मधनं बाहेर येणारा ओझोन, हा सगळा एकत्र करून जो काही त्याचं फुटप्रिंट आहे त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिकल कारची फुटप्रिंट ही डबल आहे. म्हणजे दुप्पट ओझोन हा इलेक्ट्रिकल कार या पर किलोमीटर या कन्व्हेन्शनल फ्युएल कार्स पेक्षा सोडतो. आणि जर टेल पाईप एंड म्हणजे कुठल्याही प्रकारची यंत्रणा न लावता जर नुसता एक्झॉस्ट इलेक्ट्रिकल फ्युएलचा जरी असला तरी सुद्धा इलेक्ट्रिकल कार ही हायेस्ट ओझोन प्रोड्युसर आहे. अँड दॅट इज द अनालिटिकल रिपोर्ट विच इज प्रोड्युस्ड बाय द सायंटिस्ट. अजूनही याच्यावरती इतका पुरेसा अभ्यास झालेला नाही, कारण इलेक्ट्रिकल कार्स आताच यायला लागल्यात, कदाचित त्याच्यावर संशोधन पण होईल. परंतु चेंजिंग अ फ्युएल, त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्युएलमुळे चेंज केल्यामुळे मोबिलिटीमुळे निर्माण होणाऱ्या ओझोनवरती काही परिणाम होणार नाही. तो तितक्याच मोठ्या प्रमाणावरती निर्माण होईल, कदाचित दुप्पट निर्माण होईल अशा स्वरूपाची शक्यता आहे. नंतर ओझोनला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात, म्हणजे मी पण 2 वेळा म्हटलं, पण ओझोनला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात का, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो. तर ओझोनला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात कारण त्याचा इथला प्रेझेन्स हा आवश्यक नाहीये, नको त्या ठिकाणी तो गॅस आहे. अँड इट ऍड्स टू द टोटल heat which is collected by the atmosphere and it increases the temperature of the earth. त्यामुळे ओझोनला ग्रीन हाऊस टेक्निकली त्याला ग्रीन हाऊस गॅस नक्की म्हणता येईल. नंतर समजा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये ओझोन आहे, तर तो किती वेळ राहतो? कारण ओझोन आपण म्हणतो तर ऍक्टिव्ह आहे, तो ऍक्टिव्ह असलेला मॉलिक्यूल लगेच डिसइंटिग्रेट होतो आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि नेसेंट ऑक्सिजन तयार करतो. तर मग हा ओझोन तो किती वेळ राहतो? तर तो किमान 30 मिनिटं ते जास्तीत जास्त 4 तास इतक्या वेळ राहतो, डिपेंडिंग ऑन द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर अराउंड दॅट. नॉर्मल ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये तो इतका वेळ राहू शकतो, 30 मिनिटं ते 4 तास आपल्या भोवती राहू शकतो आणि त्याच्यानंतर तो डिसइंटिग्रेट होतो आणि डिसअपिअर होतो. त्यामुळे मला असं वाटतं की जसा तो माणसाला धोकादायक आहे ना, तसा तो प्राण्यांना धोकादायक आहे, तसाच तो वनस्पतींना पण धोकादायक आहे. एक्सेस अमाऊंट ऑफ ओझोन इन द ऍटमॉस्फिअर कॅन किल द व्हेजिटेशन अराउंड यू. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा तो भरपूर परिणाम करतोय आणि तो तिथे अनडिझायरेबल आहे. मला असं वाटलं की ओझोनची रेग्युलर माहिती सांगण्यापेक्षा ही अशा प्रकारची माहिती सांगावी की जी माहिती आपल्याला लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जास्त उपयोगी पडेल. आणि म्हणून मी हे सगळे प्रश्न गोळा केले बेसिकली जास्त,
आणि त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. त्याच्यामध्ये ओझोन सकाळी जास्त असतो, ओझोन सकाळी ऍटमॉस्फिअरमध्ये जास्त असतो का संध्याकाळी जास्त असतो, हे लोक असं विचारतात. म्हणजे असं एक संशोधन छापून आलेलं की सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला का जाता, कारण तुम्ही सगळ्यात जास्त ओझोन मॉर्निंग वॉकला घेता. पण खरं म्हणजे अभ्यास असा आहे की मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला तुम्हाला ओझोन जास्त सापडत नाही. मॉर्निंग आणि इव्हिनिंगला त्या ओझोनच्या लेयर्स ज्या असतात ना, ओझोनचे जे प्रमाण असतं ना ते कमी असतं, आणि दुपारच्या वेळेला या ओझोनचं प्रमाण हे हवेमध्ये जास्त असतं. हे त्याच्या अभ्यासानंतर सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट जी असली तर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटच्या आसपासची जी हवा असते ना ती हवा हवेमध्ये एक कंडक्टिव्हिटी असते, आणि इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स ऑन कंडक्टिव्हिटी. इफ प्रेझेन्स ऑफ ओझोन इज देअर इन द एअर देन द कंडक्टिव्हिटी चेंजेस, आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचं आयुष्य आणि वर्किंग कॅपॅसिटीवरती ओझोनच्या असण्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा गंभीर परिणाम आहे. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर ज्या रूम मध्ये ठेवायचं आहे त्या रूम मध्ये जर ओझोन जास्त असला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. असं मगाशी जे आपण म्हटलं की ओझोन जर पाण्यामध्ये असला तर तो क्लोरीन सारखा परिणामकारक नाही, परंतु एक संशोधन असं झालंय की ज्या संशोधनामध्ये असं म्हटलं गेलंय की 0.1 to 1 मिलीग्रॅम पर लिटर ओझोन जर पाण्यामध्ये असला तर त्याने हेडेक, ड्राय थ्रोट आणि इरिटेशन आणि बर्निंग ऑफ आईज हे इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे या सगळ्यावरती जे संशोधन आहे ते अत्यंत अत्यंत परिणामकारकरित्या अजूनही चालू आहे. किंबहुना तुम्हाला माहिती आहे का, ओझोन हा एक्सप्लोजिव्ह आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावरती ओझोन जर एकत्र केला गेलेला असला आणि जर तो ट्रिगर झाला तर ओझोन जी डिप्लेशनची आहे ती प्रक्रिया एक्झोथर्मिक आहे. म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होणं आणि नेसंट ऑक्सिजन तयार होणं ही एक्झोथर्मिक प्रक्रिया. एक्झोथर्मिक म्हणजे ज्याच्यामध्ये टेम्परेचर क्रिएट होतं, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एक्झोथर्मिक क्रियेमध्ये निर्माण झालेल्या टेम्परेचरचं परत त्याच्यामध्ये ऍडिशन झाल्यामुळे ते वाढत जाऊन थोड्या वेळाने एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असलेल्या ओझोनचा स्फोट होऊ शकतो. म्हणजे ओझोनचा स्फोटकासारखा सुद्धा वापर करता येऊ शकतो, किंवा एकत्रितरित्या ठेवलेल्या ओझोनचा स्फोट सुद्धा होऊ शकतो. हे या ओझोनचं महत्व आहे. आणि त्यामुळे इंडस्ट्रीयल लेवलला ओझोनचा वापर करणं, इंडस्ट्रीयल लेवलला तो ओझोन घेणं आणि त्याची हाताळणी करणं हे सुद्धा अत्यंत सिरियसली आणि अत्यंत प्रोटोकॉल वाईज करण्याची आवश्यकता आहे. जर तसं केलं तरच तो ओझोन आपल्याला उपकारक असतो, अन्यथा तो ओझोन आजूबाजूच्या पोल्युटंटमध्ये मोठ्या प्रमाणावरती भर घालतो आणि आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या प्रकारच्या जीवांना एक थ्रेट क्रिएट करतो. खरं म्हणजे माझ्याकडे असे अजून एक 50 प्रश्न आहेत की ज्याची मी तुम्हाला उत्तरं देऊ शकतो, पण मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणी प्रश्न विचारले तर त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर जास्त चांगलं होईल. मी हे का केलं ते पण सांगतो. मी गेले सगळे अभ्यास वर्ग अटेंड केले, पण त्या अभ्यास वर्गात प्रश्न विचारण्याची संख्या एकदम कमी आहे दुर्दैवाने. आणि आय थिंक दॅट आपण जेव्हा एखादा विषय सगळ्यांच्या समोर ठेवतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने अभ्यास करून त्यातला कॉम्प्लिकेटेड प्रश्न घेऊन यावा खरं म्हणजे, आणि त्या कॉम्प्लिकेटेड प्रश्नाला जर उत्तर देता आलं नाही तर त्याचा अभ्यास करून पुढच्या वेळेला उत्तर दिलं जावं. इथपर्यंत आपण आपली प्रगती केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी आता असं केलं की मी माझ्या डोक्याने काही प्रश्न शोधून काढले, काही नेटवरनं शोधून काढले आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. मला आता असं वाटतंय की याच्या पुढे मी बरोबर 45 मिनिटं बोललो आता. मला असं वाटतं की तुमच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असला तर नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.